नमस्कार मित्रांनो. तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य किंवा चंद्रासोबत राहू केतूचा संबंध आहे का? आणि जर असेल तर ज्योतिषशास्त्रात त्याला ग्रहण दोष किंवा ग्रहण योग असे म्हटले जाते. मग हा योग म्हणजे नेहमी संकट किंवा अशुभ परिणाम असतो का? तो कुंडलीत असेल तर तो ओळखायचा कसा? आणि त्यावर कोणते सोपे उपाय करता येतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुमच्या कुंडलीमध्ये किंवा एखाद्याच्या कुंडलीमध्ये राहू आणि सूर्य किंवा सूर्य आणि केतू यांची युती असल्यास सूर्यग्रहण दोष मानला जातो किंवा सूर्यग्रहण योग मानला जातो. चंद्र आणि राहू किंवा चंद्र आणि केतू यांची युती असल्यास त्याला चंद्रग्रहण दोष किंवा चंद्रग्रहण योग असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र हे अत्यंत महत्त्वाचे ग्रह मानले जातात. राहू किंवा केतूचा सूर्य अथवा चंद्राशी युती, दृष्टी किंवा इतर महत्त्वाचा संबंध आल्यास काही ज्योतिष परंपरांमध्ये त्याला ग्रहण योग किंवा ग्रहण दोष म्हटले जाते. मात्र प्रत्येक कुंडलीमध्ये याचा परिणाम सारखाच असेल असेही नसते. तर मग मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सूर्यग्रहण योग कसा असतो? तर कुंडलीमध्ये सूर्य आणि राहू किंवा सूर्य आणि केतू यांचा जवळचा संबंध आल्यास सूर्यग्रहण योग किंवा सूर्यग्रहण दोष मानला जातो. ज्योतिषीय मतानुसार त्याचा संबंध हा तुमच्या आत्मविश्वासामध्ये चढ उतार होत राहतात. वडिलांशी किंवा वडीलधाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी मतभेद होत राहतात. करिअरमध्ये अडथळे येणे, करिअरमध्ये सलग जॉब न मिळणे, करिअरमध्ये सतत ब्रेक मिळणे, अधिकार आणि प्रतिष्ठेच्या बाबतीत संघर्ष करावा लागणे किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणे, हे सगळे सूर्यग्रहण योग किंवा सूर्यग्रहण दोष जर कुंडलीमध्ये किंवा पत्रिकेमध्ये असेल तर अशा प्रकारच्या अडचणी साधारणपणे दिसतात. आता चंद्रग्रहण योगामध्ये चंद्र आणि राहू किंवा चंद्र आणि केतू यांचा संबंध आल्यास चंद्रग्रहण योग किंवा चंद्रग्रहण दोष मानला जातो. याचे परिणाम सततचं अस्थिर मन, त्यानंतर कोणताही निर्णय घ्यायचा असेल, साधा किंवा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर सतत संभ्रमावस्था येणं, संभ्रम होणं आणि त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाणे. त्यानंतर भावनिक चढउतार होत राहतात, कारण तुमचं मनच अस्थिर असतं. नकारात्मकता विचारांमध्ये जास्त असते आणि कौटुंबिक किंवा वैयक्तिक संबंधांमधील तणाव याच्याशी जोडला जातो. आता ग्रहण दोष आहे की नाही हे कसे पाहायचे? तर कुंडलीमध्ये सूर्य किंवा चंद्रासोबत राहू केतू आहेत याच्यावरच हे ठरत नाही, तर युती किती जवळची आहे किंवा हा योग कोणत्या भावात आहे, कोणत्या राशीत आहे, गुरु किंवा इतर शुभग्रहांची दृष्टी आहे का, महादशा आणि अंतर्दशा कोणती आहे, या सर्वांचा एकत्रित विचार केल्यानंतरच परिणाम सांगणे योग्य ठरते. मग आता समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमध्ये ग्रहण दोष किंवा ग्रहण योग आले असतील
तर काय करावं? तर ज्याच्या पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमध्ये सूर्यग्रहण दोष आला असेल तर त्याने रोज सूर्याला अर्घ्य द्यावे आणि अर्घ्य देताना ओम ह्रीं सूर्याय नमः असे म्हणावे. त्यानंतर ओम ह्रीं सूर्याय नमः याचा 108 वेळेला दररोज जप करावा. रविवारच्या दिवशी गरिबाला अन्नदान किंवा आवश्यक वस्तूंचे दान करणे ही परंपरांमध्ये शुभ मानले जाते. चंद्राशी संबंधित उपाय कोणते आहेत? तर सोमवारी महादेवाची उपासना, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शिवलिंगावर जल अर्पण करण्याची सुद्धा परंपरा आहे. आता काही लोक विचारतात की राहू केतूसाठी मग काय? तर राहू केतूसाठी उपाय करताना अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणारे उपाय टाळा. सगळ्यात पहिल्यांदा राहू केतू म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाही. तर याला मंत्र जप, प्रार्थना, ध्यानधारणा, संयम आणि गरजू व्यक्तींना मदत करणे हेच आध्यात्मिक उपाय म्हणून करता येतात. कुंडलीमध्ये ग्रहण योग किंवा ग्रहण दोष दिसला म्हणून घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण ग्रहण योग किंवा ग्रहण दोष म्हणजे आयुष्यभर संकटच येणार असा अर्थ होत नाही. कुंडलीमध्ये अनेक शुभ योगही असू शकतात की जसे गुरुची दृष्टी, शुभ ग्रहांची स्थिती, मजबूत लग्न आणि योग्य दशा. यामुळे कथित अशुभ परिणाम हे कमी होऊ शकतात, त्याची तीव्रता ही कमी असू शकते. म्हणून फक्त एका योगावरून संपूर्ण आयुष्याचा निष्कर्ष कधीही काढू नये. मित्रांनो, कुंडलीत ग्रहण दोष आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी फक्त सूर्य आणि चंद्र आणि राहू आणि केतू पाहू नका. संपूर्ण कुंडलीचा अभ्यास त्याला असणे गरजेचे आहे. तर मग परत भेटूया एका नवीन ज्योतिष विषयासह. नमस्कार.